नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा 8वा धडा कव्हर करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग धडा आहे आणि MPSC सरळ सेवा, राज्यसेवा कंबाईन सगळ्या परीक्षांमध्ये ह्या धड्यामधनं तुम्हाला खूप क्वेश्चन्स बघायला मिळतील. ठीक आहे, तर ह्या धड्यामध्ये खूप युनिक फॅक्ट्स आपण बघणार आहोत आणि नेहमी कोणताही आयोग असतो तो युनिक फॅक्ट्स आणि ज्या आपल्या डेली लाईफमधल्या ज्या आपण यूज करतो, डेली यूजच्या गोष्टी असतात त्या गोष्टींवरती क्वेश्चन्स विचारतात. म्हणून हा पूर्ण जो धडा आहे किंवा हा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं 1 ते 2 क्वेश्चन्स कोणताही पेपर उचला तुम्ही त्याच्यामध्ये दिसतील. ठीक आहे, धड्याचं नाव आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा. म्हणजे काय अस्थिसंस्था? इथे आपण जेव्हा मराठीमध्ये बघतो तेव्हा खूप अवघड काहीतरी वाटतं, पण काही नाही आहे. ह्युमन स्केलेटन जो आपला सापळा आहे आणि जी त्वचा आहे त्यावरती हा धडा आहे. त्वचा खूप कमी डील केलेली आहे, जास्त करून पूर्ण स्केलेटन्स, हाडं, जॉईंट्स, संधी आपण सगळ्या गोष्टी इथे बघणार आहोत. सगळ्यात आधी धड्यामध्ये सुरुवात होते की बाबा सांगाडा जो असतो शरीराच्या, ही जी पोकळी आहे, ठीक आहे, शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिये सुरक्षित असतात आणि आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणाऱ्या मानवी सांगाडा हा एक संरक्षण कवच आहे. ठीक आहे, एवढं सगळं वाचल्यावरती काही आपल्याला त्याची हवा नाही लागत काय म्हणते, पण मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की ह्युमन बॉडी जी आहे, मानवी शरीर जे आहे ते छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे, त्याला आपण सेल असं म्हणतो. ठीक आहे, तर मग सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोणता आहे मानवी शरीरातला, त्याला आपण सेल म्हणतो. सेल खूप सारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा टिश्यू निर्माण होतो आणि त्यानंतर जेव्हा खूप सारे टिश्यूज एकत्र येतात त्याचा ऑर्गन तयार होतो आणि बरेच ऑर्गन मिळून जसं हार्ट, किडनी, लंग्स, पॅनक्रियाज, स्टमक, सगळं काही, इंटेस्टाईन वगैरे सगळे ऑर्गन मिळून एक पूर्ण बॉडी तयार होते ज्याला आपण ऑर्गन सिस्टम असं म्हणतो. मग आता जे कोणते मी ऑर्गन्स सांगितलेले आहेत ते असेच ठेवलेले आहेत का शरीरामध्ये? नाही. एक अशी पोकळ जागा आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अवयव जो आहे, प्रत्येक ऑर्गन जो आहे तो पद्धतशीर असा फिट केलेला आहे आणि त्यालाच आपण पोकळी किंवा इंग्लिशमध्ये कॅव्हिटी असं म्हणतो. तुम्ही समजा लक्षात घ्या, एखादा रिकामा बॉक्स आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादा जो पार्सलचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही एखादा डब्बा ठेवत आहात, तर तो जो बॉक्स आहे रिकामा त्याला आपण कॅव्हिटी असं समजू. ठीक आहे, पोकळी असते आणि एक पोकळी आहे त्याच्यामध्ये आपला ब्रेन आहे, दुसरी पोकळी आहे त्याच्यामध्ये आपलं हृदय आहे. ठीक आहे, तर हेच सांगत आहे की हा जो आपला शरीराचा मानवी सांगाडा आहे तो वेगवेगळ्या पोकळ्यांनी बनलेला आहे आणि ह्या पोकळ्यांमध्ये आपले वेगवेगळे ऑर्गन्स नीट जपून ठेवलेले आहेत. ठीक आहे, मग इथे पुढे आपल्याला पोकळीबद्दल काही सांगितलेलं नाही आहे, पण आपल्याला MPSC दृष्टिकोनातून कॅव्हिटी किंवा पोकळी खूप महत्त्वाची आहे. म्हणून मी तुम्हाला इथे लगेच ज्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये कॅव्हिटीज आहेत त्याचा तुम्हाला इथे परिचय देते. आत्ताच आपण बघितलं आहे की शरीरातील अवयवांना स्थान देणारी व त्यांचं संरक्षण करणारी पोकळी जी असते तिला आपण कॅव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे, पुढे आता तुम्हाला हे पाठ करायची गरज आहे की बाबा कोणती कोणती पोकळी शरीरांमध्ये आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते अवयव स्थापित केलेले आहेत. सगळ्यात पहिली आहे कपाल पोकळी किंवा आपण तिला कर्पर पोकळी, कार्नियल कॅव्हिटी इंग्लिशमध्ये आपण जिला म्हणतो, तर ती कुठे आहे? स्थान डोक्यामध्ये आहे, कवटीमध्ये त्याचं स्थान आहे. नाव काय आहे? पाठ करून घ्या. कपाल, सोपा आहे कपाल, किंवा कर्पर पोकळी. जर तुम्हाला मराठी अनुवाद नाही आला तर तुम्ही लक्षात घ्या की कार्नियल कॅव्हिटी जी आहे त्यामध्ये म्हणजे कुठे आहे? ही डोक्यात आहे, कवटीमध्ये, आणि त्यामध्ये कोणता अवयव स्थापित आहे? तो म्हणजे मेंदू. 100% अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. पुढचं आहे छातीची पोकळी आणि तिला आपण इंग्लिशमध्ये थोरॅसिक कॅव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे, जर मराठी अनुवाद आला तर तुम्हाला ठीक आहे कळून जाईल छातीची कॅव्हिटी, पण थोरॅसिक कॅव्हिटी जर आलं तर तुम्ही बघून घ्या की त्याच्यामध्ये कोणतं अवयव आहे? हृदय आणि फुफ्फुसे. ठीक आहे, पुढचं आहे उदर पोकळी.
उदरला इंग्लिशमध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटी असं म्हणतो आपण, आणि त्यामध्ये आपलं पोट, यकृत म्हणजेच लिव्हर, लहान व मोठ्या आतड्या इंटेस्टाईन्स, त्यानंतर मूत्रपिंड म्हणजे आपल्या किडनी, आणि स्वादुपिंड म्हणजे आपले पॅनक्रियाज, हे कोणत्या आपल्या कॅव्हिटीमध्ये, कोणत्या पोकळीमध्ये आहे, ॲबडॉमिनल म्हणजेच उदर पोकळी. ठीक आहे, पुढची आहे आपली पोकळी श्रोणी पोकळी, त्यालाच आपण पेल्विक कॅव्हिटी असं म्हणतो, आणि ह्यामध्ये मूत्राशय म्हणजेच आपलं युरिनरी ब्लॅडर, प्रजननचे सगळे जे अवयव असतात ते हे ह्या कॅव्हिटीमध्ये आहेत. आता तुम्हाला एक कॅव्हिटी अजून आहे जी आपली स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करणारी कॅव्हिटी आहे, जिला स्पायनल कॅव्हिटीज असं म्हणतात. ठीक आहे, मग आता तुम्हाला क्वेश्चन्स काय येतील, कॅव्हिटी, ठीक आहे, तिचं लोकेशन आणि त्यामध्ये कोणते अवयव स्थापित आहेत. दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो, वरून खालपर्यंत क्रोनोलॉजिकली ह्या पोकळ्यांना अनुक्रमे लावायचं. मग सगळ्यात आधी येईल आपली कार्नियल कॅव्हिटी, त्याखाली येईल आपली थोरॅसिक, ज्यामध्ये छाती आणि फुफ्फुसं म्हणजेच हार्ट आपलं आहे आणि फुफ्फुसं आहेत. त्यानंतर येणार आपली उदर पोकळी म्हणजे ॲबडॉमिनल. तुम्ही विद्यार्थी उदर पोकळी आणि श्रोणी पोकळी ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन करता, कारण की पोट आणि त्या खालचा भाग कोणता पेल्विक आहे, कोणता ॲबडॉमिनल आहे हा आपल्याला कळत नाही. पण नीट लक्षात ठेवा, ॲबडॉमिनल म्हणजे थोरॅसिकच्या लगेच खालचा. ठीक आहे, ए आधी येतो मग पी येतो, तर कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पोटापासून खाली कन्फ्यूज होत आहात तर आधी अल्फाबेट्समध्ये पण ए येतो, ॲबडॉमिनल घ्यायचा. ठीक आहे, आणि ॲबडॉमिनलमध्ये आपलं पोट म्हणजे स्टमक, इंटेस्टाईन्स, सगळं आपण जे जेवण करतो त्याला प्रोसेस डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये आहेत, आणि त्याखाली येणारी क्रोनोलॉजिकली आहे पेल्विक कॅव्हिटी. ठीक आहे, बुकमध्ये दिलेलं नव्हतं, आपण इथे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पुढे आता बुकमध्ये काय दिलेलं आहे त्याकडे आपण वळूया. इथे मी जे शिकवलं त्याच प्रकारे त्यांनी विचारलं आहे की बाबा इंद्रिय, हृदय, त्याचं कार्य ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, पण महत्त्वाचं आहे की कोणत्या पोकळीमध्ये हृदय आहे. फुफ्फुस थोरॅसिक सांगितलं, हृदय थोरॅसिक सांगितलं, आतडे मी तुम्हाला सांगितलं ॲबडॉमिनल लक्षात ठेवा, आणि मेंदू तर कार्नियल किंवा कपाल कॅव्हिटीमध्ये किंवा पोकळीमध्ये आहे. आता कॅव्हिटी आपण नीट बघितली, पोकळी आपण नीट बघितली, नीट समजून घेतली. पुढे आपण धड्याकडे वळूया. एक इथे फॅक्ट आहे सांगण्यासारखं, मला शिकवण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही पाठ ठेवा की जे आपले क्ष किरण आहे, एक्स रेज, जेव्हा आपल्याला फ्रॅक्चर वगैरे होतं तेव्हा आपण एक्सरे करायला जातो ना, तर ते एक्सरेज प्रतिमेचा शोध रॉन्टजेन यांनी लावलेला आहे. ठीक आहे, फॅक्च्युअल आहे, येऊ शकतं. हा असा आपला एक्सरे असतो आणि फ्रॅक्चर कुठे झालेला आहे ते आपल्याला कळतं. आता MPSC दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाडांचे प्रकार. हाडांचे पूर्ण मिळून 4 प्रकार असतात, ते आपण इथे लगेच शिकूया. आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. सगळ्यात पहिला आहे चपटी हाडं. ही जी असतात ती एकदम अशी चपटी असतात आणि ती समोरच्या भागात तुम्हाला छातीच्या आसपास ही हाडं तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर असतात ही लहान हाडं. लहान म्हणजे काय, हा समजा आपला हात आहे आणि या हाताचे आपण असे बोटं मोडतो ना, ते कशामुळे मोडतो, कारण की इथे एक छोटं हाड असतं, त्याला लागून वरती दुसरं हाड असतं. इथे तुम्ही बघू शकता, हे बघा असे छोटे छोटे हे 3 हाडं. म्हणून ही जी पाममध्ये असते, हातामध्ये असते, तिला आपण लहान हाडं असं म्हणतो. पायामध्ये पण जे आपले बोटं असतात त्यामध्ये पण 2-2 हाडं असे चिटकलेले असतात. मग पुढचं आहे अनियमित हाडं. ही जी असतात यांना शेप नसतो. जे आपले प्रजनन अवयव आहेत तिथे हे हाडं आपल्याला बघायला मिळतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये. आणि त्यानंतर असतं MPSCचं फेवरेट लांब हाडं. ही जी लांब हाडं असतात ती आपल्याला आपल्या मांड्यांमध्ये बघायला मिळते. आणि MPSCच्या कंबाईन एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला होता की शरीरातलं सगळ्यात लांब आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट हाड कोणतं आहे. आपण आता बघूच थोड्या वेळामध्ये, पण मी इथे तुम्हाला हा चौथा जो टाईप आहे तो महत्त्वाचा आहे ते मला सांगायचं आहे. त्यानंतर हाडांची रचना मुख्यतः 2 घटकांनी बनलेली असते. ह्या पेजवरनं एक हे टाईप्स, हाडांचे कोणते प्रकार आहेत तो क्वेश्चन येऊ शकतो, किंवा हाडं कशापासून बनलेली आहेत हा एक क्वेश्चन येऊ शकतो. दोन्ही गोष्टी पाठ करा. तर मग
अस्थायी पेशी या जैविक असतात. अस्थिपेशी ह्या जैविक असतात. अस्थि म्हणजे काय, एनिथिंग रिलेटेड टू हाड, आणि पेशी म्हणजे सेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ज्या अस्थिपेशी आहेत त्या जैविक म्हणजे काय, बायोटिक आहेत. आणि त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट खनिज म्हणजेच मिनरल्स, आणि क्षार म्हणजे काही सॉल्ट्स असतात आपल्या हाडांमध्ये. तर हे 4 घटक मिळून आपले हाडं बनलेले आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला 100% येऊ शकतो. पाठ करा की अस्थिपेशी, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज आणि क्षार या सगळ्या गोष्टी मिळून आपले हाडं बनतात. यापैकी जैविक फक्त अस्थिपेशी आहे आणि हे उरलेले 4 जे आहेत ते अजैविक आहेत. म्हणजे जैविक आणि अजैविक 2 गोष्टींपासून आपली हाडं बनलेली आहेत. पुढे आता आपण बघणार आहोत की बाबा जे आपलं मानवी अस्थिसंस्था म्हणजे काही नाही, हे जे स्केलेटन आहे ते कोणत्या 2 भागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. ठीक आहे, मग ते 2 भाग कोणते आहे, एक तर अक्षयी सांगाडा आणि दुसरा आहे उपांग सांगाडा. याला आपण एक्झियल स्केलेटन असं इंग्लिशमध्ये म्हणतो आणि आजकाल जशाला तसे नावच MPSC मध्ये येत आहेत. एक्झियलला अक्षीय म्हणतील असं नाही, सरळ एक्झियल स्केलेटन. फक्त स्क्रिप्ट जी आहे ती देवनागरी ठेवतात म्हणून तुम्हाला इंग्लिश नावं माहिती पाहिजे. तर हे जे स्केलेटन आहे हे 2 भागांमध्ये आपण त्यांचं विभाजन केलेलं आहे. एका भागाला आपण एक्झियल म्हणतो आणि या उपांग भागाला आपण अपेंडिक्युलर असं म्हणतो. ठीक आहे, तर मग आता आपल्याला हे एकदम डिटेलमध्ये बघायचे आहेत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, कवटी ह्या ज्या आपल्या रिब्स आहेत त्या, आणि ही जी पूर्ण डॉटेड लाईन आहे ती आहे आपली ही अक्षीय. ठीक आहे, आणि त्यानंतर जे उरलेले आहे, उरलं काय आता, हात आणि पाय, फक्त हे 2 हे आपले येतात उपांग सांगाड्यामध्ये. ठीक आहे, तर काय काय येतात आपले अस्थिसंस्थेमध्ये, कोणते भाग आहेत ते तुम्ही पाठ करून घ्या. आता आपण बघूया दोन्ही अजून जास्त डिटेलमध्ये. अक्षीय सांगाड्यांमध्ये कवटी, आत्ताच सांगितलं मी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश असतो. छातीचा पिंजरा म्हणजे काय, काही नसतं. छातीचा पिंजरा म्हणजे जे आपण रिब्स म्हणतो ना, हे जे रिब्स आहेत हे छातीचा पिंजरा आहे. ठीक आहे, तर मग काय काय येत आहे याच्यामध्ये, कवटी आली, स्पायनल कॉर्ड जो मागून आहे तो, आणि हा पूर्ण छातीचा सांगाडा याच्यामध्ये आलेला आहे. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती मध्यभागी असतात. आपण बघितलं हे सगळे मध्यभागी असतात. त्यानंतर दुसरं, हे झालं पहिलं, आणि दुसरा आहे प्रकार उपांग सांगाडा. हा या मध्य रेषेच्या बाजूच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये हात आणि पाय या हाडांचा समावेश होतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता आपण डिटेलमध्ये अक्षीय सांगाडा म्हणजेच जे आपले एक्झियल आहेत स्केलेटन त्यांचा अभ्यास करणार आहोत. 2 प्रकार बघितले की स्केलेटनला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. त्यामधला आता एक्झियल बघू. एक्झियलमध्ये मी सांगितलं तुम्हाला की स्कल येतो, आपली कवटी येते, पाठीचा कणा येतो आणि त्यानंतर छातीचा सापळा येतो. ह्या तिघांचा आता डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आणि याच्यावरतीच सगळे क्वेश्चन्स आलेले. ठीक आहे, तर तुम्ही नीट बघून घ्या. कवटी सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत. डोक्याची व चेहऱ्याची हाडं मिळून कवटी बनते. हे बघा, ही पूर्ण डोक्याची आणि ही चेहऱ्याची हाडं मिळून आपला स्कल किंवा कवटी बनतो. यातील हाडे आकाराने सपाट असतात. आपण हाडांचे प्रकार बघितले, त्यामध्ये सपाट हाडं बघितले, फ्लॅट बोन्स आपण म्हणतो त्याला, आणि ते मजबूत असतात. ह्या डोक्यामध्ये पूर्ण मिळून 8 हाडं आहेत आणि ह्या उरलेल्या फेसमध्ये 14 हाडं आहेत. म्हणजे पूर्ण मिळून कवटीमध्ये किती हाडं आहेत, 22. ठीक आहे, त्यानंतर कवटीच्या खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. खूप महत्त्वाचं आहे. आपले हाडं जसं हे हात हालू शकतात, पाय हालू शकतात, एल्बो हालू शकतो, सगळं शोल्डर हालू शकतं म्हणजे, पण हे जे आहे कवटी याच्यातली हाडं हालत नाहीत. ही जी सगळी हाडं आहे 8 आणि 14 ही फिक्स्ड आहे एक्सेप्ट 1. कोणता, तो हा जॉ वाला.
आपण हे जॉ हलवतो जेव्हा, तेव्हाच आपण जेवण करू शकतो, बोलू शकतो. तर हा एकच हाड आहे कवटीमध्ये जो की हालू शकतो. ठीक आहे, हे एक्सेप्शन आहे आणि असे एक्सेप्शनच महत्त्वाचे असतात परीक्षेसाठी. त्यानंतर कवटी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवांचे संरक्षण करते, हा क्वेश्चन जशाला तसा MPSCच्या कंबाईन एक्झाममध्ये आलेला होता. तर आपल्याला वाटतं की बाबा कवटी म्हणजे एव्हरीथिंग रिलेटेड टू ब्रेन, मेंदूचं संरक्षण करत असेल, पण तसं नाही आहे. कवटी मेंदूचं तर संरक्षण करतेच, त्यासोबतच डोळ्यांचं करते, नाकाचं करते, दातांचं करते आणि कानाचं पण करते. म्हणजे जो आपला बॅलन्स असतो, इयर बॅलन्स मोजतो आपला, आणि त्यासोबतच आपला ब्रेन त्याला हेल्प करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या कवटीनी मॅनेज होतात. मग पुढे बघूया आता आपण छातीचा पिंजरा, म्हणजेच काहीच नाही, ह्या रिब्स. ठीक आहे, ह्यामध्ये क्वेश्चन काय येईल की छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा म्हणतात. ठीक आहे, पण छातीत एक उभं चपट हाड असतं, त्याला उरोस्थी असं म्हणतात. हे जे हाड आहे ना, हे एवढं, याला आपण उरोस्थी असं म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये स्टेर्नम असं म्हणतो आपण. जर तुम्हाला उरोस्थी नाही आलं आणि हे ऑप्शन आलं तर कन्फ्यूज होऊन जाऊ नका. हे जे आहे आपलं हाड, हे एक लंब असतं आणि चपट असं असतं, याला आपण उरोस्थी किंवा स्टर्नम म्हणतो. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला राईटला आणि लेफ्टला ह्या ज्या रिब्स दिसता आहेत, ज्यांनी आपला हा पिंजरा बनलेला आहे, हे इकडून 12 आहेत आणि इकडून 12 आहेत. मग MPSC मध्ये क्वेश्चन आला होता की छातीचा सापडा पूर्ण मिळून किती हाडांनी बनलेला आहे. ऑप्शन होतं 20, 24, 25, 23. आणि सगळ्यांना जे अभ्यासू मुलं आहेत ऑब्व्हियसली त्यांना माहीत होतं की 12, 12, 24 उत्तर ते देऊन आले, पण ते चुकीचं आहे. हे एक हाड सुटलं ना आपलं. ठीक आहे, तर 12, 12 प्लस 1, तर किती हाडांनी बनलेला आहे छातीचा सापडा? 25 हाडांनी बनलेला आहे. हाच क्वेश्चन येईल आणि येऊन पण गेलेला आहे. पुढे बघूया आता तिसरं, पाठीचा कणा. जो हा मागचा असतो तो आपला पाठीचा कणा आहे. कुलपासारखा, कुलपासारखा म्हणजे काय? एकात एक हाडं ही अशी फिक्स झालेली आहे. ठीक आहे, म्हणून त्याला कुलपासारखं असं आपण म्हणतो. कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कण्यातून 33 हाडं, म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये 33 हाडं असतात. मी तुम्हाला आय थिंक दुसऱ्या की तिसऱ्या लेक्चरमध्येच हे विचारलं होतं, पाठीच्या कण्यामध्ये किती हाडं असतात, मला कॉमेंटमध्ये सांगा. त्याचं उत्तर आज आपण इथे बघत आहोत की 33 हाडं असतात. आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हा क्वेश्चन आला होता. ठीक आहे, त्यातील प्रत्येकाला मणका असतो, म्हणजे हा जो असतो मणका, वर्टिब्रल म्हणतो आपण त्याला, ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात, म्हणूनच ती कुलपाच्या आकाराची असतात. आणि कोणत्या पोकळीमध्ये असतं हे? स्पायनल कॅव्हिटी सांगितलं होतं मी तुम्हाला ते. आता आपण हे बघितलेलं आहे अक्षीय सांगाडा. यामध्ये आपण कवटी, पाठीचा कणा आणि छातीच्या पिंजऱ्याचा अभ्यास केला. आता आपण हे पुढचं बघणार आहोत. काही नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून जास्त डिटेलमध्ये यांनी सांगितलं पण नाही आहे. उपांग सांगडा, हात आणि पाय येतात त्याच्यात, काही नाही आहे त्याच्यात. एवढंच लिहिलेलं आहे की हात आणि पाय उपांग सांगड्यामध्ये येतात. मग हात आणि पायातला आपल्याला सांगड्यातलं नाही, पण हात आणि पायांचे जे मूवमेंट असतात, ठीक आहे, जे सांधे असतात त्यांचे काय, जॉईंट्सचे काय मूवमेंट असतात, त्याचा अभ्यास एका मिनिटामध्ये आपण करूया, पण तो MPSC मध्ये येईल तुम्हाला. आता इथे अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MPSC, हे दोन्हीही क्वेश्चन आलेले होते जशाला तसे, म्हणून तुम्ही पण पाठ करून चला. हा क्वेश्चन पुन्हा येऊ शकतो. आपल्या 2 कानांमध्ये 3-3 हाडं असतात. आपला जो हा एक कान आहे हा 3 हाडांनी बनलेला आहे. ऑब्व्हियसली दुसरा पण 3 हाडांनी बनलेला आहे. त्यापैकी कडी नावाचं जे हाड आहे तिला आपण स्टिरअप असं म्हणतो इंग्लिशमध्ये. हा फक्त कानातला नाही, पूर्ण शरीरातला सगळ्यात छोटं हाड आहे. लक्षात ठेवा, हाच क्वेश्चन येईल. काय आहे? कडी, किंवा जिला आपण स्टिरअप म्हणतो. हे कानातील हाड आपल्या शरीरातलं सगळ्यात लहान हाड आहे. आणि ते किती लहान आहे? एका छोट्या तांदळा एवढंच आहे ते. त्यानंतर दुसरं
महत्त्वाची गोष्ट, मानवी शरीरातील सर्वात लांब आणि सर्वात मजबूत, स्टार्टिंगला म्हटलं होतं ना मी असा क्वेश्चन आला होता तो हाच होता. तर हे हाड कुठे असतं? मांड्यांमध्ये असतं आणि याला आपण उर्विका असं म्हणतो. हे बघा, हे मांड्यांमधलं सगळ्यात लांब हाड आहे आपल्या पूर्ण शरीरातलं, फक्त मांड्यांमधलं नाही, पूर्ण शरीरातलं सगळ्यात लांब आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जे हाड आहे त्याला आपण उर्विका असं म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये फीमर असं म्हणतात. हे ऑप्शन आलं याच्याऐवजी तर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे सांधे बघायचे आहेत आपल्याला. सांधे म्हणजे काय? ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडं जोडलेली असतात. जसं हे मनगट आहे, इकडचं हाड आणि हाताचं हाड त्याला जोडलेलं आहे, त्या जोडणीला आपण सांधा म्हणजेच जॉईंट्स असं म्हणतो. सांधेदुखी, जॉईंट पेन तेच असतं. तर सांधे 2 प्रकारचे असतात. ठीक आहे. आता सांध्यांचे प्रकार बघायचे. याच्या आधी आपण स्केलेटनचे प्रकार बघितले होते, कन्फ्युजन करून घेऊ नका. सांधे 2 प्रकारचे आहे. एक आहे चल. चल म्हणजे काय? चालणं. चालणं म्हणजेच हे मूवेबल आहे, हे हालू शकतात सांधे. आणि अचल म्हणजे हे इमूवेबल आहे. मग हाडांची हे जे चल सांधे आहेत या हाडांची हालचाल होते. फॉर एक्झाम्पल हात हलवू शकतो, पाय हलवू शकतो, ही सगळी चलसांधे आहेत. त्यानंतर ज्या हाडांची हालचाल होत नाही, जसं की कवटी. कवटीची आपली कोणतीच नाकाची हालचाल नाही होऊ शकत, डोळ्यांच्या हाडांची हालचाल नाही होऊ शकत, कानाची नाही होऊ शकत, पण तोंडाची होऊ शकते. तर कवटीमधले हाडं हालत नाही एक्सेप्ट वन, दॅट इज खालचा जबडा सोडून बाकी कोणतीच हाडं आपली हालत नाही. तर ही 2 सांध्यांची प्रकार आहेत. पुढे बघूया आता आपण. ही काही सांध्यांची प्रकार आहेत. अजून दुसरी म्हणजे कोणती? बिजागिरीचा सांधा. बिजागिरी आपण कशाला म्हणतो? घराला, दाराला हिंज असतात त्याला आपण बिजागिरी आधी म्हणायचो, आता म्हणतात का मला माहिती नाही, पण दाराला बिजागिरी असतात. तर सेम तशी जी हिंज असतात आपल्या सांध्यांमध्ये त्यांना आपण बिजागिरीची सांधे म्हणतो. काय वैशिष्ट्य आहे यांचं? की या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने होते. एकाच म्हणजे काय? जर का हा पूर्ण एक सर्कल आहे तर ही सांधे काय करतात? इथून सुरू, समजा इथून सुरू झाली तर हा इतकाच सर्कल मारू शकतात. त्यानंतर आपण इथे येतो, इतकाच सर्कल म्हणजे किती? 180 डिग्रीज फिरू शकले, 160 डिग्री फिरू नाही शकले. उदाहरणं कोणती आहेत? कोपर आणि गुडघा. ठीक आहे. समजा माझा हा हात आहे, एक्झाम्पल सांगायचं मला तुम्हाला, मी हा इथून इतका फिरवेल, इथून हाच हात मागून नाही आणू शकत ना मी असा फिरवून, तर हे झालं आपलं बिजागिरीच्या सांध्यांचं उदाहरण. तसंच पाय पण झाला, इथून इतकाच, म्हणजे पाय जर मी हलवला तर हाफ सर्कलच करू शकेल. ठीक आहे. त्यानंतर असतात काही उखळीची सांधे. आणि या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. म्हणजे कसं? इथून जर हलवला तर हे पूर्ण 360 डिग्रीचा अँगल ही सांधे कव्हर करू शकतात. उदाहरण आहे खांदा आणि खुबा. खांदा जो आहे तो मी पूर्ण गोल फिरवू शकते. त्यानंतर सरकता, याच्यावरती क्वेश्चन पण येणार नाही. या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडं फक्त एकमेकांवर सरकू शकतात, जसं की मनगट आहे, फक्त एकमेकावर सरकू शकत आहे, किंवा पायाचा घोटा झाला. आता आपलं हाडं झालेली आहेत, अस्थीची जी रचना असते ती झालेली आहे, सापळा झालेला आहे आणि पोकळ्या झालेल्या आहेत. पुढे आपण वळत आहोत आणि पुढे आपल्याला बघायचं आहे त्वचा. त्वचेवरती ह्या पेजवरनं आपल्याला 1 2 3 4 5 प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. 5ही क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, त्वचाला आपण अवयव समजत नाही. आपल्याला काय वाटतं की हृदय अवयव आहेत किंवा किडनीज, पॅनक्रियाज हे आपले अवयव आहेत. त्वचा कधीच कोणाला ऑर्गन वाटत नाही, पण लक्षात घ्या ही जी आपली त्वचा आहे ते पण एक अवयव आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठं अवयव पण आहे. पुढची गोष्ट, मानवी त्वचा ही मुख्यत्वे 2 थरांनी बनलेली असतात. ती 2 थरं आपल्याला पाठ करायची आहे. सर्वात वरच्या थराला आपण बाह्य त्वचा असं म्हणतो. मराठीमध्ये लक्षात ठेवायला ठीक आहे, बाह्य म्हणजे सगळ्यात बाहेरचं आणि त्वचा म्हणजे तर त्वचा आहे. पण जर तुम्हाला इंग्लिशमध्ये ऑप्शन आलं तर इंग्लिशमध्ये या बाह्य त्वचेला आपण एपिडर्मिस असं म्हणतो. एपिडर्मिस. एपी म्हणजे काय?
जी पण गोष्ट बाहेरची असते, कशाच्या तरी वरून आवरण असते. तर एपी म्हणजे बाहेरचं आणि डर्मिस जिथे कुठे तुम्हाला डर्मॅको किंवा जो स्किनचा डॉक्टर असतो त्यांना पण आपण डर्मॅटोलॉजिस्ट म्हणतो. तर जिथे कुठे डर्मिस डर्मा असं नाव आलं तर तिथे लगेच समजून घ्यायचं इट इज रिलेटेड टू स्किन. ठीक आहे. तर मग बाह्य त्वचा आणि त्या खालचा जो थर असतो त्याला आपण अंतत्वचा असं म्हणतो, म्हणजे आतली त्वचा. आता त्या खाली रक्तवाहिन्या व मज्जातंतू, मज्जातंतू म्हणजे कोणते मज्जा करायचे तंतू नसतात, नर्वस जी असते आपलं ब्रेन सोबत कनेक्टेड जो असतो भाग त्याला आपण मज्जातंतू असं म्हणतो. तर हे जी बाह्य त्वचा झाली त्याखाली आपली अंतत्वचा असते आणि त्यानंतर आपलं हे उपत्वचीय थर असतो आणि या उपत्वचीय थरमध्येच आपले मज्जातंतू व रक्तवाहिन्या असतात. ठीक आहे. मग इथे क्वेश्चन काय होता, एक हा अवयवाचा येऊ शकतो, दुसरा ह्या पार्ट्सचा येऊ शकतो. इथे एपिडर्मिस ऑप्शन तुम्हाला ते देऊ शकतात आणि पुढचा क्वेश्चन ह्या मेलॅनिन घटकावर येऊ शकतो. आजकाल सगळ्यांना माहिती आहे मेलॅनिन काय असतं. मेलॅनिन काय असतं हा क्वेश्चन नाही येणार आहे, पण त्याच्या एका उपयोगाचा म्हणजे त्याच्या एक बेनिफिटचा क्वेश्चन येऊ शकतो. सगळ्यात आधी आपण तरी बघू मेलॅनिन काय असतं. त्वचेच्या थरामधील पेशीत म्हणजे सेल्समध्ये मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य असतं. रंगद्रव्य म्हणजे काय, हा डिफाईन करतो की आपण कोणत्या कलरचं असणार आहे. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतो. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा आणि काळेपणा ठरतो. आणि हे जे इथे दिलेलं आहे मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतो, तर हा कोणत्या ग्रंथीत तयार होतो हा तुमचा गृहपाठ आहे. हे प्लीज बघा किंवा मला कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता मेलॅनिन त्वचेचं व आतील भागांचं अतिनील किरणांपासून संरक्षण करतं. हा क्वेश्चन आणि याला लागून एक कन्सेप्टवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. मेलॅनिन आपल्या शरीरामध्ये आहे आणि हा काय करतो, जे सूर्यापासून अतिनील किरणं येत आहेत म्हणजेच UV रेज जे येत आहे त्यापासून आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करतो. ठीक आहे, इतकं कळालं. मग मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या अंगात जास्त मेलॅनिन असेल तर तो अतिनील किरणांपासून जास्त सुरक्षित आहे का, आणि हाच क्वेश्चन आयोग पण विचारेल. तुम्हाला काय वाटेल की सिली आहे बुवा, असं होत नसेल, पण असंच होतं. ज्या व्यक्तीच्या अंगात जास्त मेलॅनिन आहे त्याला अतिनील किरणांचा धोका कमी आहे आणि ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये कमी मेलॅनिन आहे त्याला जे अतिनील किरण आहेत त्यांचा धोका जास्त आहे. ठीक आहे. हा एक क्वेश्चन आपल्याला इथे बघायला मिळू शकतो आणि आपण ह्यासोबतच हा धडा संपवलेला आहे. पण ह्या धड्यावरती खूप सारे क्वेश्चन्स बनतात आणि खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. 2 क्वेश्चन तर सरळ एक्झाममधनं आलेले आहेत. पहिला क्वेश्चन, कपाल पोकळीमध्ये कोणता अवयव आढळतो. इथे कपाल लिहिलेला आहे म्हणून तुम्हाला उत्तर द्यायला सोपं चाललं, पण जर मी विचारलं असतं कार्नियल कॅव्हिटीमध्ये कोणता अवयव आहे तेव्हा थोडी गडबड झाली असती, म्हणून तुम्ही त्या प्रकारे पण अभ्यास करा. पुढचा आहे पोट, आतडी, यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड कोणत्या पोकळीमध्ये असतात. आणि जेव्हा कपाल तर नाही आहे, पाठीचा कणा नाही आहे, पण ह्या 2 पोकळीमध्ये तुम्ही कन्फ्युजन करता. तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी कोणती आहे आणि पेल्विस कॅव्हिटी कोणती आहे याचा नीट अभ्यास करा. हां, बरोबर, याचं उत्तर आहे बी. त्यानंतर खालीलपैकी कोणते अवयव मानवी कवटीद्वारे संरक्षित केलेले असतात. हाच क्वेश्चन आलेला होता MPSCच्या परीक्षेमध्ये आणि सगळ्यांना वाटलं की बाबा मेंदू तर आहे, पण मग ऑप्शनमध्ये फक्त एक नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी मेंदूसोबत जवळजवळ मेंदूच्या जवळ डोळे येतात म्हणून फक्त 2 बरोबर आहे असं उत्तर देऊन आले. पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्या कवटी ह्या पोकळीमध्ये कान पण येतात, नाक पण येतं, दात पण येतात, पूर्ण हा जो जबडा म्हणतो आपण मराठीत तो पण येतो. तर आन्सर आहे सी. ओके. पुढे, मानवी बरगडीचा पिंजरा किती हाडांचा बनलेला असतो. बरोबर, आन्सर आहे 25. 12 आणि मधला स्टर्नम विसरायचा नाही. पुढे,
मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आणि ते कुठे असतं? कानामध्ये असतं, स्टिरप. ठीक आहे, पण आता इथे मी जे तुम्हाला सांगितलं होतं, कान जो असतो तो 3 हाडांनी बनलेला असतो. त्या 3 हाडांची नावं पण पाठ करून घ्या. पहिला आहे हॅमर, कानामध्येच असतो. दुसरा असतो स्टिरप, हा फक्त कानातला लहान हाड नाही, पूर्ण शरीरातलं लहान हाड आहे. तिसरं असतं ॲनविल, कानातलंच. आणि हा जो हायॉइड आहे हा कानातला नाही आहे, हा मानेतलं हाड आहे. ठीक आहे, त्यानंतर मानवी शरीरात सर्वात लांब आणि सर्वात मजबूत हाड कोणतं? सोपं आहे, मांड्यांमधलं हाड येते, त्याला आपण फीमर असं म्हणतो. हॅमर तर कानातला आहे, गेलं, हे ऑप्शन चुकीचं आहे. टिबियाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. टिबिया शरीरातलं सगळ्यात मोठं 2 नंबरवर येणार हाड आहे, म्हणजे सगळ्यात मोठं पहिल्या नंबरवर फीमर आहे, 2 नंबरवरती टिबिया आहे, म्हणून टिबियाला पण पाठ करून चला. आणि फायब्युला जे हाड आहे ते पण आपल्या पायाच्या पौच्यामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, तर ह्या धड्यावरती ह्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. धडा खूप जास्त महत्त्वाचा आहे. लेक्चर पुन्हा बघा, नोट्स वाचा, आणि जर काही कळत नसेल तर तुम्ही आमच्या फ्री मेंटॉरशिपचा भाग पण बनू शकता. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.